जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवालाल. मोठ्या पदावर जाण्यासाठी आमदार, खासदार किंवा पंतप्रधान ह्या पदावर जाण्यासाठी डिग्र्या लागत नाहीत. पण माझ्यासारखे 4 शब्द बाबासाहेबांचे सांगायले की मला शिक्षण विचारलं जाते, ग्रॅज्युएशन किती झालं विचारले जाते. कळत नाही तो कशाला मांडताय? अरे साधा जेवढा कळतो तेवढाच मांडायले, तेवढाच तुला टोचायला लागलाय. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले, पदावर गेलेले, असे मोठमोठे ढेऱ्या वाढून बसलेले, त्यांना तर नाही राहिलं ध्यान या गोष्टीचं. मग माझ्यासारख्यांना कळतंय तर मांडू दे ना. तिथं का आड येत आहे? मला कशामुळे डिग्रीज? मी नेहमी सांगते वाचन जेवढं आहे तेवढ्यातच आहे. मी ग्रॅज्युएशन नाही, ग्रॅज्युएशन जर झालं असतं ना तर मी माझ्या पदात आणि माझ्या डिग्रीतच गुंग झाले असते. मला बाबासाहेब सांगायला वेळच भेटला नसता. आमच्यासारख्या अडाण्या माणसानं जतन केलाय त्यांना करू द्या ना. तुम्ही तर गेले विसरून, मला विचारताय डिग्र्या. आणि बाबासाहेब मी रोज थोडा का सांगते, जेवढा कळतो तेवढा का सांगते? तुम्हाला तर वेळ नाही. तुमच्या पदात, तुमच्या डिग्र्यात, तुमच्या पैशात, तुमच्या प्रॉपर्टीत अडकून बसलाय तुम्ही. वडिलांचा एक मुद्दा मला सकाळ सकाळ ध्यानाला सांगत येते. माझे वडील, मी 20-22 वर्षाचा असताना सालगडी म्हणून एका जागेवर कामाला राहिलो. म्हणजे दिवसभर काम केलं, उन्हाचा दिवस होता. म्हणले अशी भूक लागली, डोळे अक्षरशः वाटावर काढून आम्ही मालकाची वाट बघायला. थोडंफार धान्य सालाचं आणि भाकर असायची त्यांच्याकडे. दिवसभर म्हणले 2-2:30 वाजता 3 वाजायले वाट बघतात दोघं तिघ जण. मायला कवा येते असं एकमेकाला बोलणं हे चाललंय. बघत तितक्यात मालक आला. खुश झालं म्हणले आम्ही लेच. हात बित त्या चाऱ्या काढून दिलेले, पाणी पाट त्याच्यात हात धुतलं, बसलो म्हणले असे जाऊन सगळेजण लांब. ह्यानं लांबच बसायचं, मालकानं बसायचं बाळवीच्या बुडाखाली. मग मालकानं काय केलं, आणला डबा, सगळ्याला अशा एक भाकरी फेकल्या. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांना सांगते मी, अशा एक भाकरी फेकल्या, हातावर घेतल्या. मग त्यानं काय केलं, सगळ्याला थोडं बेसन टाकायला लागला. वडिलाला टाकताना एका दोघाला टाकलं, वडिलाला असं वतून डब्यातलं टाकताना सगळं बेसन भाकरीवर पडलं. मग आता सगळं बेसन पडलंय, ह्याला तर आता हे शिवता येत नाही, घेता येत नाही. सगळंच पडलं की रे म्हणला. कळत कसं ना, अक्कल कशी नाही तुला? पुढं सरकतात बाबा. अरे बाटला ना म्हणला डबा बी सगळा. ह्याच्यामुळंच मला जवळ धरू वाटत नाही, मांग टाय होतं म्हणा, तोंडावला थांबली. आता हे सत्य आहे बरं का, खोटं सांगायसारखी गोष्टच नाही. बुटानं तोंडावर लात वडिलांच्या मारली, भाकर घेऊन बसलेला. विचार करायची गोष्ट आहे. तळपायाच्या आग मस्तकाला जाईन की वातावरण. त्या टायमाला वडिलाची ताकद इतकी होती की धरून त्यांना त्याला गर 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 फिरून जर ढेकाळात आपटीला असतं ना तर जाग्यावर टुपकून गेलं असतं. पण घरचं प्रेशर, ह्या चाललेल्या रूढींचं प्रेशर, मायचं सांगणं बाबा असंच जगावं लागतं आपल्याला, काम नसलं तर काय खाताना आपण, घर कसं धकन, ह्या गोष्टीमुळं अक्षरशः म्हणले असा उठलो, रुमाल झटकीला, कचकच असा पिळला डोक्याला, कर दात खाल्ले आणि गपचिप कामाला निघून गेलो. पुन्हा बघितलं सध्या नाही त्यांना, म्हणला सध्या अरे दिवसभर काम केलेलं, जाऊ दे एवढ्या व्यसनामुळं मारायला मी तुला. त्याच्यामुळं वडील सांगतात तर ह्या गोष्टी असं रक्त गाठल्यासारखं होतंय. त्याच्यामुळं आम्हाला भीम जास्त आहे. आम्हाला हे जे दिलंय ती किती मोठं गोष्ट आहे आणि परत आम्ही ह्या गोष्टीत उतरायचं आहे. आणि पुन्हा म्हणायचं ताई तुम्हाला माहीत नाही बरं, तुमचा अभ्यास नाही, तुम्ही नका ह्याच्यात उतरू. कशाला मला अभ्यासाची गरज आहे? तुला अभ्यासाची गरज आहे, तू खाली मान घालून खाया पाहिजे होतंस. असं थोडं असं हे कर. संविधानाला आपल्याच लोकांनी छेडखानी करायची आणि परत विचारायचं तुम्हाला अभ्यास नाही. म्हणजे सगळ्यांना थोडं मिळून नष्ट करा आणि पळत झाडू तुमच्या घुशीत ते. त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न करा. तुमचं काय नाही चाललं. आज लिहिलंय मी अशा तुमच्या थोर माणसासाठी. हरगंध टिळा लावून बसता बापाला भांडाया, हरगंध टिळा लावून बसता बापाला भांडाया. दिली सोडून सारी लाज लागला विचार मांडाया, दिली सोडून सारी लाज लागला विचार मांडाया. हरगंध टिळा लावून बसता बापाला भांडाया. विसर का रे जुन्या बाता, विसरला रे जुन्या बाता, पोपटावानी बोलतोय आता. विसरला रे जुन्या बाता, पोपटावानी बोलतोय आता. खाल्लं भीमाच्या ताटात, ताटाला तू देतो लाता. खाल्लं भीमाच्या ताटात, ताटाला तू देतो लाता. हरगंध टिळा लावून बसला बापाला भांडाया, हरगंध टिळा लावून बसला बापाला भांडाया. दिली सोडून सारी लाज लागला विचार मांडाया, दिली सोडून सारी लाज लागला विचार मांडाया. जय भीम. साध्यापणातच आमच्याकडे भीम आहे जो की आम्ही मांडतो.